स्टार प्रचार होऊ शकत नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा, ज्यांच्याकडे जे प्रस्थापित आहेत ते स्टार प्रचार. आम्ही एक स्वप्न बघायचे की तुम्ही दुसरे तुमच्याकडे पैसा आणि घराणेशाही आहे म्हणून तुम्ही स्वप्न बघायचे. दोन दोन टाइम आमदारकी तुम्ही भोगवलेली आहे आणि तुमच्याकडे पैसा एवढा आहे. काय केलं या तुमच्या खात्यावरचा विकास झाला. इथे एसटी स्टँड नाही, इथे रुग्णालय नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, शिक्षण संस्था नाही, इथे एमआयडीसी नाहीये. आणि इथे तुम्ही भाषेत काय करणार आहे? काय करताय भाषेत तुम्ही? मला आश्चर्य आहे, मला आश्चर्य वाटते. भाषण काय सध्या एकच लेटेस्ट जे चांगल्या शब्दात दीपकबाईंनी सांगितलं, लाडकी बहिणींना काय काय दिले. ठीक आहे, तुम्ही दिलं, चांगली गोष्ट आपण समजू. हे कुठनं पैसे आले हे दीपकबाई केदारने सांगितलं. तुम्हाला हे माहिती आहे का हे पैसे कसे उभार केले, कशात हे तुमचे पैसे तुमच्या उपकार करायला काय ते दाखवतात. आम्ही काय ते करावं तुमच्यासाठी उपकार, आपण त्यांच्यावर करायला लागलोय. हे तुम्हाला माहिती आहे कशासाठी, कशा पद्धतीने. किती जणांना ते जीएसटी माहिती आहे सांगा, हात वर करा नुसतं सांगा. किती जणांना जीएसटी माहिती आहे? 8-9 लोकांना नुसतं म्हणजे सगळ्या ह्याच्या जीएसटी म्हणजे काय? तुमच्या दररोजच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये हा सगळा जीएसटी असतो. टूथपेस्ट घेतली जीएसटी आहे, लावला टॅक्स त्याच्यावर. तुम्ही पाणी पिता टॅक्स आहे, कपडे घेतले टॅक्स आहे, सगळ्या गोष्टीवर टॅक्स आहे. तुम्ही शेतीची वस्तू, शेतीचे सगळ्या जे काय शेतीच्या बाबतीला खतं लागत असेल, तुम्ही खतं घेतले जीएसटी आहे. आणि ह्या जीएसटीच्या माध्यमातूनच हे सगळे पैशाच्या माध्यमातून तुम्हाला हा उपकार करून दाखवला की आम्ही सगळ्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि महाविकास आघाडी सुद्धा मध्ये आमची अजेंडा आम्ही 3000 रुपये देऊ. किती लोकांना खेळवायचं, किती लोकांना खेळवायचं? हे परवडणार आहे महाराष्ट्राला? जाती विषमता वाढून टाकायला लागलेले सगळे. 75 वर्षात इतकी वाईट परिस्थिती केव्हाही महाराष्ट्राने पाहिलेली नाही. इतकं गलिच्छ राजकारण एवढं महाराष्ट्राने केव्हा बघितलं नाहीये. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, कोणी विकासावर बोलत नाही, कोणी म्हणत नाही 2029 ला हा आमचा रोड मॅप आहे, हा आमचा ब्लू प्रिंट आहे, हा आमचा अजेंडा आहे. 2034 ला आम्हाला महाराष्ट्राला देशात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रात कशा पद्धतीने मागण्याचे, आम्हाला शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र कसा करायचा आहे याच्यावर कोण बोलत नाही. आणि मग सकाळी सांगितल्याप्रमाणे केदारनी कोण सकाळी तिथं बोलतोय ह्याच्यावर चर्चा. कोणतरी म्हणते डॉग आहे, कुत्रा आहे, ह्याच्यावर चर्चा. पण विकासावर का बोलत नाही तुम्ही? मला सांगा, इथं मुख्यमंत्री किती अनेक मुख्यमंत्री झाले ते तुमच्या नांदेड जिल्ह्यात. काय केलं तुम्ही नांदेडसाठी? काय केलं तुम्ही नांदेडसाठी? हदगाव बाकी सगळं सोडल्या, हदगाव हिमायतनगरसाठी काय केलं तुम्ही सांगा? काय केलं? आम्हाला काही स्वातंत्र्य नाही का? सगळ्यात आम्हाला महाराष्ट्र घडवायचं नाही का? सगळ्यात गरीब तालुका जर बघितला या नांदेड आपल्याला शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल काय केले? मी खोटं बोलायचं का? तुमच्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी नाही. म्हणजे आम्ही काय केलं? तुमच्याकडे रोजगार आहे, संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही, इंडस्ट्री आहे, दीपक केदारनी मोठं व्हायचं नाही, माझा दिवस करणं मोठं. आणि मग या प्रस्थापित लोक गाड्या पाठवतात माणसात, आम्ही काही करायचं गरीब बाकी पाठवतात. संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही, हे किती दिवस सहन करायचं? दीपक केदारनी मोठं व्हायचं चालवायचं, माझा दिवस बंधू भगिनींना माहिती आपल्याला. म्हणजे आम्ही करायचं पहिल्यांदा संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही, आम्ही पुढे जायला. दीपक केदारनी मोठं व्हायचं नाही, गॅस ओळख नव्हती, माझा दिवस करणं मोठं थोडी ओळख आहे माझी, कोणतंच भेटलं नाही. म्हणजे आम्ही काही मोठा विचार नाही करायचा. शिवाजी महाराज, संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही, दीपक केदारनी मोठं व्हायचं नाही, माझा दिवस करणं मोठं. हा माधव आम्ही काही मोठा विचार नाही करायचा. आणि दीपक केदार, संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही, शत्रू दीपक केदारनी मोठं व्हायचं नाही, संभाजी छत्रपती आम्ही काही मोठा विचार आले कारण हा शिवाजी महाराज पुढे जायचे आहे.
कारण त्याला सुद्धा पटायला लागले याच्यात प्रामाणिकपणे म्हणजे आम्ही काही संभाजी छत्रपतींना या स्वराज्याच्या माध्यमातून ते प्रामाणिक करायचं संभाजी छत्रपती आताच टपकला नाहीये राजवाडा सोडून राजांच्या हात 20 वर्ष सामान्य माणसासाठी समाजाच्या लोकांना एकत्र अभ्यास आता धाडस केली आता धाडस केली की आपण काही पक्ष काढू खऱ्या सामान्य माणसाला ते जर चीज सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ या स्वराज्याच्या निर्मितीच्या माध्यमातून या गरीब लोकांना या सामान्य लोकांना जे खऱ्या अर्थाच्या प्रस्थापित लोकांचे जे अडकून बसले त्याच्यात या सगळ्या संकटाला बाहेर काढू आणि खऱ्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज शाहू फुले विचार त्यामुळे राजांच्या हात बळकट करा संविधान लोकांना वाटलं की संभाजी छत्रपती हा भारत आहे संभाजी छत्रपती हा भारत आहे मराठ्यांसाठी लोक या तुमच्या ज्याच्या घरात तुमचा जन्म होतो त्या जातीला तुम्ही प्रेम करायलाच निवडून द्या शिवाजी महाराजांनी सुद्धा एकरी स्वराज्य स्थापन केलं एका जातीसाठी नाही तर 18 प्रकारचा 12 स्वराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक गोष्ट फरक केला नाही राजर्षी शाहू महाराजांनी जे वंचित आहेत जे गरजू आहेत ज्यांना आवश्यकतेला पाहिजे ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश केला प्रामुख्याने मराठा समाजात आणि त्या मराठवाड्याच्या एका छताखाली आणावं त्याला छत्र असावं म्हणून माझा हा लढा मराठवाड्यात देवसरकरांचं चिन्ह आहे पेनाची देणार कसं नीट म्हणलं की कन्फ्युज होते कोणी याचं नुकसान केलं बोलायचं नाही आणि एक गोष्ट फिट करा पण ह्या मराठवाड्यातल्या मोठे मोठे बोके सांगायची इतकंच आहे की माधव देवसकर हा खरा प्रामाणिकपणाने तुमच्यासाठी लढा उभा केला माझ्या पुढे त्यांनी काही बघितलं नाही 7-8 वेळा जेल गेला तू या मार्गाने न्याय मिळेल शेतकऱ्यांना कष्ट करणारा अन्याय होत असल्यामुळे म्हणलं की कन्फ्युज होते या लोकांना अशा लोकांना भेटून द्यायचं नाही ज्याच्याकडे पैसा ज्याच्याकडे पैसा त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आवाज मला ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच तुम्ही निवडून देणार ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच निवडून देणार नीट म्हणलं की कन्फ्युज ह्याच्यासाठी स्वराज्याची जिंकणी आहे मग तुम्ही लक्षात ठेवायचं किती नंबर कशा नाही का फेडाचं दिन आम्हाला आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो शिवाजी महाराज सगळ्यांना जायचंय पंढरपूरला जायचं सगळे मेन सगळे लोकांनी घ्यायचे आपण एवढा उशिरा थांबलोय आणि म्हणून मी जास्त मी आपल्याला परत एकदा एवढं सांगू की आपण इथे निघताना जाताना एकच विचार करा एकच विचार की आपण इथे जास्त थांबलो आपण आम्ही कशासाठी आहोतो आणि आम्ही परत जाताना हे स्वराज्य पक्षाने जे जे काही घोषणा झाले हे प्रामाणिक घोषणा होती त्यांनी त्याच्या मागं काही नाही का तिथल्या पूर्वीच्या सगळ्या नेत्यांनी जे नंबर 1 नंबर नावं तुम्ही घेतात ते काँग्रेस असेल आता का शिवसेना एकनाथ शिंदेचं शिवसेना ह्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं म्हणजे 50-75 वर्षानंतर तुम्हाला याचा विचार करा जुळत मी आपला सगळं सांगतो आणि आपण थोड्या मोठ्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम याच्या पुढे आमच्यावर राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माधवराव देवसकर आमदार करावं एवढं मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो थांबतो जय महाराज जय स्वराज्य पक्षाचा